जण मला म्हणतात, ताई आमच्या आयुष्यात इतक्या अडचणी आहेत की आम्हाला काही मार्ग मिळत नाही, आम्हाला काही समजत नाही की नक्की करावं काय. तर ह्यासाठी काही सोपा उपाय आहे का? तर सोपा उपाय तर मी तुम्हाला नक्की आज सांगणार आहे. पण मला तुम्हाला एक प्रश्नही विचारायचा आहे की तुमच्या घरातल्या कुलदेवीची उपासना, तुमच्या घरातली कुलदेवीची सेवा तुम्ही करता का? तुमच्या घरात ज्या काही कुलदेवीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही करता का? या जर का तुमच्या घरात होत नसतील किंवा घडत नसतील तर नक्कीच तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम हे येणारच. कारण कुलदेवी म्हणजे आपल्या घरातली आई, आणि आईला जर का आनंदी ठेवलं तर नक्कीच आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टीही व्यवस्थित असतात. त्यामुळे आपल्या घरातले आई वडील, कुलदेवी आणि कुलदेवतांचं कुळाचार, मानसन्मान असा व्यवस्थित हा झाला पाहिजे. करायचं काय असतं मग त्यासाठी हेही तुम्हाला मी सांगणार आहे. तुमची कुलदेवी कोणती आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता करायचं काय आहे तर दर पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ओटी भरावी, कुलदेवतांना नारळ व्हावं, त्यांना नारळ अर्पण करावं, त्यांच्या मंदिरात जाऊन यावं. जवळपास खंडोबाचं मंदिर किंवा तुमच्या कुलदेवतांचं मंदिर असेल तर नक्कीच जाऊन यावं. पौर्णिमेला आपल्या देवीची ओटी भरावी. दुर्गा सप्तशतीचे रोज 2 पाठ पठण करावे. खंडोबा असतील तर मल्हारी सप्तशतीचे पाठ पठण करावे. आणि त्या व्यतिरिक्त कोणते कुलदेवत असतील तर त्यांच्याशी रिलेटेड किंवा त्यांच्या